भूखंड गामी बिल्डरच्या घशात घातल्याने मनसेने धरणे आंदोलन पुकारले आहे। नेरुळ येथील सिडकोच्या अंतर्गत असणारे राखीव भूखंड सिडकोने बिल्डरला विक्री केला, या गोष्टीचा मनसेने विरोध केला। दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेले हे भूखंड विक्री केल्याने नेरुळ येथे मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन पुकारले आहे। यावेळी मनसे नेते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की आज आम्ही शांत पद्धतीने धरणे आंदोलन करतोय। या आंदोलनात नवी मुंबईकर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। आम्ही सही मोहीम देखील हाती घेतली। आम्हाला न्याय मिळाला नाही तर सिडको एमडी तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी यांना येऊ देणार नाही। हा आरक्षित भूखंड होता, मग गामी बिल्डरला का देता, असा प्रश्न देखील गजानन काळे यांनी उपस्थित केलाय। हे सिडको आणि राज्य सरकार आणि नवी मुंबई महानगरपालिका हे आता बकासुराच्या भूमिकेत गेली की काय असा समज संपूर्ण नवी मुंबईकरांचा झालेला आहे। 5 एकरचा भूखंड जो सिडकोच्या डीपी मध्ये असतो तोच नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात असतो। तोच भूखंड गार्डन, पोलीस स्टेशन, ज्येष्ठ नागरिक केंद्र, दिव्यांग केंद्र आणि मैदान याच्यासाठी स्वतः राज्य सरकार तो संपूर्ण विकास आराखडा मंजूर करते आणि त्यानंतर त्याचं ऑक्शन होतं। ही महाराष्ट्रातली आणि देशातली पहिली घटना असेल की राज्य सरकारने जो विकास आराखडा नवी मुंबई महानगरपालिकेचा मंजूर केलाय तरी सुद्धा त्याचं ऑक्शन होऊन गामी नावाच्या बिल्डरला हा 5 एकरचा भूखंड 1500 कोटी रुपयात विकण्यात आलेला आहे। इथे आमदार बोलत नाही, मंत्री बोलत नाही, इथले आजी माजी नगरसेवक बोलत नाही, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून हा भूखंड कुठल्याही परिस्थितीत या बकासुराच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही आहोत। यानंतर पुढे आणखी हे आंदोलन 100% तीव्र होईल आणि इथे फक्त गार्डन, पोलीस स्टेशन, मैदान, ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि दिव्यांग केंद्र याची उभारणी केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आहोत। पालिकेने आरक्षण टाकले पण पालिका लक्ष देत नाही। 100% पालिकेने जून महिन्यामध्ये एक फक्त जुजबी पत्र महाराष्ट्र सरकारला लिहिलंय ज्यावेळी तो प्रारूप विकास आराखडा झाला होता, मात्र अद्यापही याचा लिलाव रद्द करून त्याची ईएमडी 25 कोटी रुपये ज्या गामी बिल्डरने भरली ती परत करावी सिडकोने, ही मागणी खरं म्हणजे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी राज्य सरकारकडे करायला पाहिजे होती। दुर्दैव आहे एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खातं, एकनाथ शिंदे यांच्याकडेच नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई सिडको सुद्धा एकनाथ शिंदेकडे। एकनाथ शिंदे साहेब, आपण झोपा काढत आहात का? इथले खासदार झोपा काढत आहात का? जनता दरबारात मंत्री महोदयांना हा विषय का सुचत नाहीये हा प्रश्न नवी मुंबईकर म्हणून आमचा नक्की आहे। या अगोदर देखील अनेक ज्या जागा होत्या त्या सिडकोने अशाच बिल्डरांना त्या लादल्या गेलेल्या आहेत, त्याबाबत देखील आपण आक्रमक भूमिका घेणार आहात? नाही, मला एक लक्षात येत आहे, नवी मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कुठलाही भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतो सिडकोचा, त्याला सिडकोची परवानगी घ्यायची गरज काय? आणि आता तर प्रॉपर डीपी मंजूर झालेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा जर सिडको ऑक्शन करत असेल तर सिडको हटाव हीच मागणी नवी मुंबईकर म्हणून केली पाहिजे। आपली पुढील भूमिका काय असणार? आम्ही याच्यानंतर सुद्धा सह्यांची मोहीम असेल, वेगळ्या माध्यमातून नवी मुंबईकरांपर्यंत जाणार आहोत। एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसात, जर सिडको एमडींनी ऐकलं नाही, राज्य सरकारने ऐकलं नाही, मंत्र्यांचा एकही कार्यक्रम नवी मुंबईत मनसे होऊ देणार नाही, हे सुद्धा इथे ठणकावून सांग। आरक्षित भूखंडामुळे जे मैदान आहेत लहान मुलांसाठी क्रिकेट असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल तर त्या विरोधात आपली जी भूमिका असणार आहे ती पुढची भूमिका का असणार आहे यानंतर? मला वाटतं की इथे प्रकल्पग्रस्तांच्या ज्यावेळी जमिनी घेण्यात आल्या त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही सोयी सुविधांसाठी भूखंड ठेवू। इथे गरज आहे, या सगळ्या सेक्टरमध्ये आपण बघितलं तर एखादं नीट आरक्षण असलेलं गार्डन नाहीये। इथे माझ्याबरोबर दिव्यांग बांधव आहेत, ते मागणी करतायत की नवी मुंबईमध्ये एक दिव्यांग भवन उभं राहिलं पाहिजे, त्याच्यासाठीच हे आरक्षण आहे। नेरुळ पोलीस स्टेशन जे अत्यंत कमी जागेत आहे, म्हणजे नेरुळ पोलीस स्टेशन पूर्ण इथे शिफ्ट होऊ शकतो, सगळ्या पोलिसांची मागणी आहे। मला कळतंय पोलिसांनी सुद्धा या संदर्भातलं पत्र सिडकोला दिलंय, पण सिडको ऐकायला तयार नाहीये। पुढचे 7 ते 8 दिवस हा विषय घेऊन आम्ही नवी मुंबईकरांमध्ये जाणार आहोत आणि एक मोठं तीव्र आंदोलन नक्की उभं करू। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज।